नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात 80% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली। परिणामी विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होते। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात सतत पाऊस पडतोय। 2 राज्यांना जोडणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागले। सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। कणकवलीत वादळी वाऱ्यामुळे इमारतीत एक भलं मोठं लोखंडी शेड 300 मीटर दूर जाऊन कोसळलं। उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच्या गेटवर हे शेड पडलंय। सुदैवानं यात कोणालाही दुखापत झालेली नाही। पुणे शहर आणि खडकवासला धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलंय। यामुळे धरणातून 9416 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सुरू झालाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। मावळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेत। तळेगाव दाभाडे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून जिजामाता चौकातल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलंय। प्रशासनानं वेळेत नाले सफाई केली असती तर आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला। सांगली शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पलूस तालुक्यातील औदुंबर इथे श्री दत्त मंदिरात कृष्णा आणि वारणा नदीचं पाणी शिरलंय। त्यामुळे देवाच्या पादुका वर असलेल्या देवघरात ठेवण्यात आल्या असून भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी तुर्तास बंदी घालण्यात आली आहे। साताऱ्यात महाबळेश्वरच्या खोऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। उमरोडी धरण 65% भरलंय। लावंघर आणि मस्करवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटला असून तालुक्यातल्या काही भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे 80% भरलंय। धरणाचे 3 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। सूर्या नदीत 3200 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या 65 पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भाईंदरच्या पूर्वेकडे इमारतीतल्या एका दुकानाचा काही भाग कोसळला। सुदैवाने यात कुणी नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे टेंभुर्ली ढाढरे या मार्गावर बेलवली पूल पाण्याखाली गेलाय। जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। विद्यार्थ्यांना मागच्या 3 दिवसांपासून शाळेतच जाता आलेलं नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय, तर काही ठिकाणी लहानग्यांनी या पावसात आनंद लुटला। मुसळधार पावसामुळे नांदेड सिटी आणि शिवणेला जोडणारा गार्डस्टोन ब्रिज पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प आहे। वाहन चालकांनी या पुलावरून प्रवास करणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। शहरातील काकानगर, सूर्यवंशी प्लॉट या सखल भागातील 8 ते 10 कुटुंबियांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलंय। काही जण नातेवाईकांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात राहायला गेले, तर काही नागरिकांनी प्रशासनाच्याकडून तातडीनं व्यवस्था व्हावी अशा प्रकारची मागणी केली आहे। सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जुबेर इनामदार आणि नईम शेख यांनी ड्रोनच्या माध्यमातून या नद्यांची दृश्य टिपली आहे। गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क पुन्हा एकदा तुटलाय। पर्लकोटा नदीवरचा मोठा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। लोणावळ्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं रूप आलंय। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 275 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली।
रायगडमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर एक श्वान या पाण्यात अडकला होता. अथक प्रयत्नानंतर या श्वानाला वाचवण्यात यश आलं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या.